दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून रिसोड शहरातील पोस्ट ऑफिस समोरील देशी दारूचा दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे। या निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 8/8/2024ला आम्ही सर्वप्रथम नगर परिषदला निवेदन दिलं की पोस्ट ऑफिस समोर जे देशीची दारूची दुकाने उघडण्यात आली तर त्या देशीचे दुकान तात्काळ रद्द करण्यात यावे। काऊन की त्याच्यासमोर पोस्ट ऑफिस आहे, तहसील कार्यालय आहे, तहसीलदार मॅडमचं शासकीय निवास आहे, पाठीमागं बसस्टँड आहे, बरेचसे महिला तिथं येता जातात, महिलांना तकलीफ होते, अनुसूचित प्रकार दिसून शहरामध्ये त्याच्यामुळे घडू शकते। मग त्याची वारंवार आम्ही त्या CO साहेबांना फोनद्वारे भेटीद्वारे घेतली, मग त्यांनी त्याचा दखल नाही घेतली। मग 23 तारखेला 23/8/2024ला आम्ही आणखी एक निवेदन दिलं की बा आम्ही 27 तारखेपर्यंत तुम्ही जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर मी 28 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू करणार। मग त्यांनी त्याही गोष्टीला आमच्या फोनद्वारे आम्हाला काही त्या गोष्टीचे उडवाउडीची गोष्ट देऊन CO साहेबांना आम्हाला कोणत्याही गोष्टीची काही त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। त्याच्यानंतर 3 दिवस आम्ही आमरण उपोषणला बसलो, तालुका अध्यक्ष मी आणि आमचे सहकारी। तर तिथं 3 दिवस झाल्यानंतर आमची स्थिती बिघडल्यामुळं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं 10 दिवसात आम्ही तात्काळ तिच्यावर ॲक्शन घेऊन ते दुकान तिथं बंद करू असं आश्वासन दिल्यानंतर 20 दिवस झाले आज, तर आजपर्यंत CO साहेब आमचे फोन उचलत नाही, कार्यालयामध्ये भेटू शकत नाही। मग आज दिनांक 24/9/2024ला आम्ही आणखी एक निवेदन दिलं। येणाऱ्या गुरुवारपर्यंत जर ही NOC रद्द नाही झाली तर आम्ही शुक्रवारी दुपारपासून नगर परिषद कार्यालयासमोर डबडे बजाव आंदोलन करणार, हे यांनी याची नोंद घ्यावी।